महाराष्ट्रातील एप्स्टीन फाईल्स समोर आल्यात. कॅप्टन अशोक खरात, स्वतःला कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट, ॲस्ट्रॉलॉजी एक्सपर्ट बनवणारा हा बाबा कित्येक वर्ष महिलांचा छळ करत होता आणि त्याचवेळी राज्यातील राजकारणी त्याचे पाय धुवत होते. नाशिकच्या क्राईम ब्रांचने या बाबाच्या ठिकाणांवरती छापे मारल्यानंतर एक पेनड्राईव्ह मिळाली, ज्यामध्ये 50 पेक्षा महिलांसोबत ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज याचे समोर आले. ही किती निराशाजनक बाब आहे की आजही महाराष्ट्रामध्ये फार मोठा समाज आहे जो निराशेच्या डोंगराखाली अडकलेला आहे आणि अशा बाबा बुवांच्या नादी लागून तो एक आशेचं किरण शोधत असतो. याला राजकारणी सुद्धा जबाबदार आहेत, कारण सत्ता, पैसा सगळं असलेले राजकारणी जेव्हा अशा बाबा बुवांची पूजा करताना दिसतात तेव्हा सामान्य नागरिक त्यांचं अनुकरण करतात. खरं तर आपल्याला लाज वाटायला हवी की ज्या दाभोळकरांनी अंधश्रद्धेला संपवण्यासाठी या मातीमध्ये काम केलं, स्वतःचा जीव दिला, तिथे आजही खास करून पॉलिटिकल क्लासचे लोक ह्या बाबा बुवांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असतात. बातमी ही सुद्धा आहे की स्थानिक पत्रकारांनी याच्या कारनाम्यांची या अगोदर पोलखोल करण्याचा प्रयत्न केला होता, बातमी केली आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या पत्रकाराविरोधातच गुन्हा दाखल करा म्हणून पीआयना पत्र लिहिलं होतं. राज्य महिला आयोग हे असं एक पद आहे जिथे मला वाटतं की अकॅडमिकली त्या क्षेत्रामध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला, महिलेला तिथे संधी दिली गेली पाहिजे, ना की तुम्ही फक्त राजकारणामध्ये एक पद द्यायचे म्हणून, एक दर्जा द्यायचा म्हणून कुणाला येऊन तिथे बसवताय. या बाबाचे फोटोज वेगवेगळ्या राजकारण्यांसोबत आहेत, याचा अर्थ याला पॉलिटिकल ऍक्सेस होता. मग आपण असं का म्हणू नये की याने 50 पेक्षा अधिक महिलांचा छळ यासाठी सुद्धा केला कारण याला माहित होतं की हा सिस्टम पेक्षा मोठा आहे, याच्यापर्यंत सिस्टम कधी पोहोचणार नाही. महाराष्ट्रातील मराठी जनांना आता तरी डोळं उघडण्याची मोठी संधी आहे की हे बाबा बुवा हे सगळे लोक तुम्हाला कशा प्रकारे फसवतायत. तुमच्यामध्ये असणाऱ्या इन्सिक्युरिटीज, तुमच्यामध्ये असणाऱ्या भीती, भय याचा फायदा घेऊन स्वतःसाठीचा तो फायदा करून घेतायत. हे आता तरी आपण ओळखलं पाहिजे.